नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वनाथ तंबाके सर. आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं इझी इंग्लिश ग्रामरच्या या भागात मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण या भागात इयत्ता 10वीतील इंग्लिश विषयाचे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा भाग पाहणार आहोत. ॲप्रिसिएशन या भागाचे काही जनरल इन्फॉर्मेशन आपण पुढील माध्यमातून पाहूयात. You will be given the full textual poem or a part of the poem in the activity sheet along with the points. तुम्हाला प्रश्नपत्रिकेत ही कविता किंवा कवितेतील काही कडवे पॉईंट्सच्या माध्यमातून दिले जातात. रीड द पोएम अँड पॉईंट्स दॅट हॅव बीन गिवन फॉर गायडन्स. ही जी कविता असेल किंवा कवितेचे पॉईंट्स असतील ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. Based on the points, write at the appreciation of the poem. Make sure that you cover all the given points. दिलेल्या पॉईंटच्या आधारावर तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम लिहायचे आहे. मनात एवढी खात्री बाळगायची आहे की दिलेल्या सर्व मुद्द्यांचा वापर आपल्या ॲप्रिसिएशनमध्ये आले पाहिजेत. There are 8 poems in the 10th standard English course book. You should read the appreciation of the poem and practice regularly. या इयत्ता 10वीच्या इंग्रजी पुस्तकात एकूण 8 कविता दिलेल्या आहेत. या सर्व 8 कवितांचा ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम मी इथे तुम्हाला देत आहे. ते सर्वांनी नियमितपणे वाचून घ्यायचे आहे. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. दिस क्वेश्चन शुड बी गिवन इन द क्वेश्चन नंबर 3B. इट इज फॉर 5 मार्क्स. हा जो प्रश्न आहे तो क्वेश्चन 3B मध्ये दिला जातो आणि तो 5 मार्कासाठी तुम्हाला विचारला जातो. आता पॉईंट्स पाहूयात. प्रथम क्रमांकावर टायटल म्हणजेच त्या कवितेचे पूर्ण नाव लिहावे. त्यानंतर पोएट, ही कविता कोणत्या कवीनं लिहिली असेल त्या कवीचे नाव लिहावे. त्यानंतर राईम स्कीम, या कवितेचे यमक लिहावे. त्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच म्हणजेच अलंकार कोणत्या कोणत्या या कवितेत वापरले गेलेले आहेत त्या अलंकारांचे नाव लिहावे. आणि 5व्या क्रमांकावर थीम किंवा सेंट्रल आयडिया, या कवितेचा सारांश इथं आपल्याला लिहिणं गरजेचं असतो. आता पहिली कविता 1.1 अ टीनेजर्स प्रेयर म्हणजेच किशोरवयीन बालकाची प्रार्थना. टायटल. द टायटल ऑफ दिस पोएम इज अ टीनएजर्स प्रेयर. या कवितेचे टायटल टीनेजर्स प्रेयर असे आहे. पोएट. द नेम ऑफ द पोएम is J. Morse. Rhyme scheme. The rhyme scheme of this poem is ABCB. या कवितेचे राईम स्कीम ABCB असे आहे. फिगर्स ऑफ स्पीच. यावरील कवितेत ॲपॅस्ट्रॉफी, अलिटरेशन आणि मेटॅफोर यासारखे फिगर ऑफ स्पीचचा वापर केला गेला आहे. सेंट्रल आयडिया ऑर द थीम. The theme of the central idea of this poem is about the teenager's desire and dilemma about making the right decision that leads to great success in life. Here in this poem, the teenager is requesting the Lord or God to help and guide him in his journey of life and stay with him as he has to take the important and right decision. The responsibility of the choice falls fully on him or her. A wrong decision may ruin the whole life. Hence, the teenager in this poem praises to God for his help and guidance. यावरील कवितेमध्ये बालकाच्या मनात असलेले जीवनात यशस्वी होण्यासाठीची धडपडीचं वर्णन केलेलं आहे. बालक देवाला विनवणी करतोय की देवा, मला माझं जीवन यशस्वीरित्या जगण्यासाठी तुझी मदत हवी आहे. मला योग्य असं मार्गदर्शन कर. मला माझ्या जीवनात अनेक महत्त्वाचे आणि योग्य असे निर्णय घ्यायचे आहेत. योग्य निर्णय घेण्यासाठी तुझी मदत मला हवी आहे. एखादे चुकीचे निर्णय मी जर घेतले तर माझं जीवन पार बदलून जाईल याची मला कल्पना आहे. म्हणून हे देवा, तू मला मदत कर, अशी विनवणी बालक देवाला या कवितेत करत आहे. या पुढची कविता आहे 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट म्हणजे टोपलीभर चंद्रप्रकाश. या कवितेचे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम आपण पाहूयात. टायटल. टायटल ऑफ दिस पोएम इज
बास्केट फुल ऑफ मूनलाईट. या कवितेचे टायटल बास्केट फुल ऑफ मूनलाईट असे आहे. पोएट. धिस पोयम इज रिटन बाय सुनील शर्मा. ही कविता सुनील शर्मा या कवीनं लिहिलेली आहे. राईम स्कीम. राईम स्कीम ऑफ धिस पोयम इज फ्री वर्स. इट मीन्स देर इज नो राईम स्कीम इन धिस पोयम. या कवितेला कोणत्याही प्रकारचे राईम स्कीम नाही. फिगर्स ऑफ स्पीच. या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच, ॲपेस्ट्रॉफी, अलिटरेशन, रिपिटेशन आणि हायपरबोली हे फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत. या कवितेचे थीम किंवा सेंट्रल आयडिया पाहू. द थीम ऑफ दिस पोयम इज द विश ऑफ अ चाइल्ड टू लाईट अप द रोड्स हिज विलेज यूजिंग द सीड्स ऑफ मूनलाईट टू मेक द विलेज पीपल easier to travel at night and the expression of the child's love for his father. या कवितेमध्ये मुलगा देवाला विनवणी करतोय की टोपलीभर चांदणे दे देवा मला, की जेणेकरून ते चांदण्यांच्या बिया मी रस्त्याच्या कडेला लावेन आणि माझ्या गावकरी लोकांना रात्रीच्या प्रकाशामध्ये जाणं आणि येणं सोपं होईल अशी तो विनवणी करतोय. या कवितेत मुलाचे वडिलांबद्दल असलेले प्रेम व्यक्त होते. आता यानंतरची कविता पाहू. 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे तुम्ही तुमच्या भविष्यकालीन आनंदाला मुकत आहात. टायटल ऑफ दिस पोयम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली. पोएट. ही कविता पॅब्लो नेरुडा या कवीनं लिहिलेली आहे. राईम स्कीम फ्री वर्स. या कवितेचे कोणत्याच प्रकारचे राईम स्कीम नाही, म्हणून हा फ्री वर्स म्हणून ओळखला जातो. फिगर्स ऑफ स्पीच. या कवितेमध्ये पुढील प्रमाणे फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत. ॲपेस्ट्रॉफी, हायपरबोली, रिपिटेशन आणि मेटॅफोर. हे फिगर्स ऑफ स्पीच व त्यांची विस्तृत माहिती मी स्वतंत्रपणे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या आहे, त्याचा अभ्यास करावा. आता यानंतर थीम ऑर सेंट्रल आयडिया पाहूयात. द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज हाऊ वी शुड लीड अवर लाईफ. To truly live and experience our life, we must follow our passion. If we live stagnant, repetitive or conventional life, we start dying slowly instead of living fully satisfied life. We should enjoy the life by doing things like traveling, reading, listening, praising oneself, wearing different colors, making new friends, keeping positive thoughts, and being helpful. This poem teaches us to live the life very carefully and confidently. या कवितेत आपण आपले जीवन कोणत्या प्रकारे आनंदी जगता येईल याबद्दलची माहिती दिलेली आहे. आपण जर आळशी जीवन जगत राहिलो तर आपण आपले जीवन व्यर्थ घालवलं आहे असे समजावे, आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये प्रवास करत राहिलो, वाचन, लेखन आणि दुसऱ्यांची प्रशंसा करणे, विविध प्रकारचे रंग परिधान करणे, नवनवीन मित्र गोळा करणे, पॉझिटिव्ह विचारसरणी मनात बाळगणे, असे जर गोष्टी करत राहिलो तर आपण आपले जीवन अतिशय सुखमय घालविलेले असेल असे आपण समजावे. या कवितेमधून आपल्याला आपले जीवन कसे जगावे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता यापुढील कविता 2.3 द ट्विन्स म्हणजे जुळे. जुळे म्हणजे एकाच वेळेस जन्म घेतलेली दोन मुलं किंवा मुली. टायटल. द टायटल ऑफ दिस पोयम इज द ट्विन्स. या कवितेचे टायटल आहे द ट्विन्स. पोएट. द नेम ऑफ द पोएट इज हेनरी एस ले. राईम स्कीम. राईम स्कीम ऑफ द पोयम इज ABAB. या कवितेचे ABAB असे राईम स्कीम होते. फिगर्स ऑफ स्पीच, अलिटरेशन अँड हायपरबोली. या कवितेमध्ये अलिटरेशन आणि हायपरबोली असे दोन फिगर ऑफ स्पीच वापरले गेलेले आहेत. थीम ऑर सेंट्रल आयडिया. द थीम ऑफ दिस पोयम इज मिसअंडरस्टँडिंग ऑफ आयडेंटिटी. द ब्रदर्स आर ट्विन्स. Nobody recognizes them clearly by their names. The speaker tells that he has to tolerate for his brother's pranks. His brother John is naughty, whereas the speaker is kind-hearted. Although he is punished instead of his brother, he does not complain. The confusion of twins' identities and the problems are depicted in a comic way.
या कवितेतील 2 जुळ्या भावंडांचं वर्णन केलं गेलेलं आहे. या कवितेमध्ये समाजातील लोक, शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मित्र आणि त्याचबरोबर पाहुणे रावळे यांना या जुळ्यांमधील असलेलं भेदभाव न कळाल्यामुळं उडालेल्या गोंधळाचे वर्णन या कवितेत कवी केलेले आहेत. याचा भाऊ गोंधळ करत असल्यामुळं, खोडकर असल्यामुळं तो नेहमीच त्याची शिक्षा मात्र या कवीला मिळत असे. या कवितेतील कवी हा दयाळू आणि सुस्वभावी आहे, तर याचा जुळा भाऊ मात्र खूपच खोडकर आहे असं इथे दर्शवलेले आहे. यापुढील कविता 3.1 इफ म्हणजे जर या कवितेचा अभ्यास करूयात. टायटल: द नेम ऑफ दिस पोयम इज इफ. पोएट: द पोयम इफ इज रिटन बाय रुडयार्ड किपलिंग. Rhyme scheme: the rhyme scheme for the first stanza is A A A A. All the other 5 stanzas have the rhyme scheme A B A B. या कवितेतील पहिल्या कडव्याचं राईम स्कीम हा ए ए ए ए असा असून राहिलेल्या बाकीच्या 5 कडव्यांचा राईम स्कीम मात्र ए बी ए बी असा होतो. फिगर ऑफ स्पीच, अँटिथेसिस, टॉटॉलॉजी अँड पर्सॉनिफिकेशन. या कवितेत अँटिथेसिस, टॉटॉलॉजी आणि पर्सॉनिफिकेशन या फिगर ऑफ स्पीचचा वापर केला गेला आहे. नेक्स्ट, द थीम ऑर सेंट्रल आयडिया. द सेंट्रल आयडिया ऑर द थीम इज इफ वी ट्राय हॉनेस्टली वी गेट समथिंग गुड इन रिटर्न. वी शुड नॉट बी अँग्री ऑन एनीवन. Anger leads to sadness. We should behave politely and humbly with all other. He or she can be our enemy. We should always think about the welfare of people. Unless we maintain kind relationship with others, we cannot be respected. We can become perfect by utilized our time. या कवितेच्या माध्यमातून कवी आपल्याला संबोधू इच्छितो की आपल्या मनात कधीच आपण राग बाळगू नये. इतरांशी वागताना आपण नम्रतेने आणि संयमाने वागलं पाहिजे आणि इतरांच्या बाबतीत आपण कल्याणाचाच विचार आपण करत राहिलं पाहिजे. आता नेक्स्ट पोएम 3.3 स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. एका हिमाच्छादित सायंकाळी जंगलामध्ये थांबताना. एका प्रसिद्ध अशा अमेरिकन रॉबर्ट ली फ्रॉस्ट या कवीचं ही कविता आहे, ती आपण पाहूयात. टायटल ऑफ दिस पोएम इज स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. पोएट: दिस पोएम इज कंपोज्ड अँड रिटन बाय an American poet, Robert Lee Frost. Rhyme scheme: the rhyme scheme of the first 3 stanzas is AABA. The final stanza has a uniform rhyme of AAAA. Figure of speech: in this poem, there are 2 figures of speech. These are inversion and alliteration. या कवितेमध्ये इन्व्हर्जन आणि ॲलिटरेशन या फिगर्स ऑफ स्पीचचा वापर करण्यात आला आहे. यानंतर आता थीम किंवा सेंट्रल आयडिया हा भाग पाहू. द पोएम इज अबाउट द ब्युटिफुल डिस्क्रिप्शन ऑफ द वूड्स अँड द ॲटमॉस्फिअर. या कवितेमध्ये वन आणि आजूबाजूचं वातावरणाचं अतिशय सुंदर असं वर्णन इथं केलं गेलं आहे. द ट्रॅव्हलर ऑर द पोएट टेल्स दॅट the snowy evening forces him to stop there and take joy of the beautiful scene. प्रवासी इथं अतिशय सुंदर असं वर्णन करतोय की इथला जो वातावरण आहे तो वातावरण या कवीला थांबायला भाग पाडतोय आणि या सौंदर्याचा अनुभव घ्यायला तो भाग पाडतोय. द वूड्स आर व्हेरी लवली अँड अट्रॅक्टिव्ह. इथला हा वन अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे असं इथं वर्णन केलं गेलं आहे. The poet does not want to leave the place at all as he is overwhelmed by the nature. अशा या सुंदर अशा ठिकाणावरून कवीला माघारी जाण्याची मुळीच इच्छा नाही. Now let us see the next poem 4.1 The world is mine. सारे जग मला पाहिजे तसेच आहे. आता या कवितेचे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम पाहू. टायटल: The title of this poem is The World Is Mine. Poet: this poem is composed by Joy Loveliette Crawford. Rhyme scheme: rhyming scheme of the first stanza and the last stanza
इज सेम, दॅट इज AABCC. या कवितेतील पहिल्या आणि शेवटच्या कडव्याचं राईम स्कीम हे AABCC असे असून सेकंड स्टांझा ABBCCDD, दुसरा स्टांझाचा राईम स्कीम ABBCC आणि DD असे आहे. त्याचबरोबर थर्ड स्टांझा AABBCC अँड फोर्थ स्टांझा AABCC. तिसऱ्या स्टांझाचे राईम स्कीम AABBCC व चौथ्या स्टांझाचे राईम स्कीम AABCC याप्रमाणे आहेत. यानंतरचा पॉईंट फिगर ऑफ स्पीच. यामध्ये ॲपस्ट्रॉफी आणि इन्व्हर्जन या दोन प्रकारच्या फिगर ऑफ स्पीचचा वापर करण्यात आला आहे. आता यानंतर थीम किंवा सेंट्रल आयडिया बघू. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज all of us should look at life as a blessing because we are blessed with ability to walk, talk, hear and see. We should be complacent rather than making complaint about what we do not have. We should be satisfied with what we have. The speaker understands the value of normal life when she sees a lame girl, a deaf lad and a blind boy. या जगातील प्रत्येक व्यक्ती आणि तिचे आयुष्य वेगळे असते. त्यामुळे इतरांशी तुलना करून स्वतःमधील कमतरतांविषयी दुःख करून रडत बसण्यापेक्षा आपल्या जीवनात असलेल्या सुंदर गोष्टीविषयी देवाकडे कृतज्ञता व्यक्त करावी. नशिबाचे आभार मानावे, कारण नसलेल्या गोष्टींसाठी कुढत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींचे मोल जाणले तर जीवन अधिक आनंददायक व परिपूर्ण होईल. असा अर्थ कवयित्री या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहे. आता या पुढील कविता पाहूयात. 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन. टायटल ऑफ दिस पोएम इज ओ कॅप्टन माय कॅप्टन. पोएट. दिस पोएम इज रिटन अँड कंपोज्ड बाय वॉल्ट व्हिटमन. राईम स्कीम फॉर द स्टांझाज 1, 3 and 5 is AABB. For stanzas 2, 4 and 6 it is ABCB. या कवितेमध्ये पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या कडव्याचं राईम स्कीम AABB असे असून दुसरा, चौथा आणि सहाव्या कडव्याचे राईम स्कीम मात्र ABCB या प्रमाणात आहे. फिगर ऑफ स्पीच. देर आर 3 फिगर ऑफ स्पीच इन धिस पोएम. इट इज रिपिटेशन, टॉटॉलॉजी अँड पर्सॉनिफिकेशन. या कवितेमध्ये रिपिटेशन, टॉटॉलॉजी अँड पर्सॉनिफिकेशन असे फिगर ऑफ स्पीच वापरले गेले आहेत. नाऊ लेट अस सी द थीम ऑर सेंट्रल आयडिया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द लॅमेंटेशन ऑफ द डेथ ऑफ द कॅप्टन. हिअर अमेरिका विच हॅड अंडरगॉन द सिव्हिल वॉर is compared to a ship that had weathered a rough voyage. Abraham Lincoln, who steered the state through the Civil War, is compared to the captain. 5 days after the war ended, Abraham Lincoln was shot dead. The poet laments the death of this great leader. ओ कॅप्टन माय कॅप्टन ही एक शोकगीत आहे. एक शौर्यपूर्ण घटनेनंतर मृत पावलेल्या आपल्या वडिलांबद्दल, नौकेच्या शूर कॅप्टनबद्दल विजयोद्गार काढीत त्यांचा पुत्र इथे शोक करत असताना दाखवलं गेलं आहे. या कवितेत अमेरिकेतील सिव्हिल वॉरची तुलना या जहाजाशी केलेली असून त्या कॅप्टनची तुलना मात्र अब्राहम लिंकन यांच्याशी केली गेली आहे. मित्रांनो, इयत्ता 10वीतील इंग्रजी विषयातील ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा भाग अतिशय विस्तृतपणे आणि सुलभतेने मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.